नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका। आणि क्रीडा पत्रकारांचा धनराज पिल्ले यांच्या हस्ते मुंबईत सन्मान। आता पाहूया सविस्तर। राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झाला। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं आहे। त्यामुळे मुंडेंकडे असलेले अन्न आणि नागरी पुरवठा खातंच भुजबळांना देखील दिलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलंय। राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत आणि मी त्यांचं स्वागत करतो असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। पाहूया। छगनराव भुजबळ यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी यापूर्वी देखील अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत। एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली। बाळासाहेबांच्या बरोबर काम करताना एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं। अनेक मंत्रिपदाचा त्यांना कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। त्यामुळे त्यांच्या आजच्या शपथविधीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल। राज्यभरामध्ये उन्हाळ्याच्या तडाख्यात सध्या त्रस्त असलेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिलाय। मात्र ह्या अवकाळी पावसाचा आता जोर वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। कोकणासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सध्या अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। 19 मे पासून राज्यात पावसाचं आगमन झालं असून पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलाय। विशेषतः कोकण आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे। किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले।
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली। विशेषतः कोकण, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात जोरदार सरी कोसळू शकतात। यात रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली। समुद्रामधील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा हा अंदाज आहे। समुद्र किनारपट्टी भागामध्ये सध्या ताशी 50 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे देखील वाहत आहेत। तर सांगलीच्या इस्लामपूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली, तर सोलापूर शहरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पावसाने झोडपून काढले। तसेच मुंबई आणि पुण्यामधील विविध भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। यंदा अवकाळी पावसाचा जोर हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालाय। मात्र आता उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिल्याचं मात्र बोललं जातंय। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय अशा अनेक घटना आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडल्याचं पाहिलंय। नवी मुंबईमध्ये देखील असंच काहीचं प्रकरण आता उघडकीस आलंय। नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या आता स्पा सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्या ठिकाणी असलेल्या तरुणींची सुटका केल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईमधील एपीएमसी परिसरात अल्मो स्पा सेंटर या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सदर स्पा सेंटरवरती डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली 7,000 रुपये स्वीकारून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात आहे। नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक, 2 मॅनेजर यांच्यासह 6 पीडित महिलांची सुटका देखील केली। तिघा आरोपींविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 17 तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे 17 प्लाझा एपीएमसी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर अल्मो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली, बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथे पाठवून ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एएसटीच्या पथकाने ते छापा घातला। त्यावेळी असं आढळून आलं की ते जे स्पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून 7,000 रुपये घेऊन त्यांना तिथे मुली दाखवून वेश्या व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवल्या। त्यानुसार त्याचा पंचांसमक्ष रितसर पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ रहमतुल्लाह शेख या 3 आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पिटा ऍक्ट आणि बीएनएसच्या रेलेव्हंट सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला। सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशनने या 3 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या केसमध्ये एकूण 6 मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आल्या। त्यांची वेश्या व्यवसायामधून सुटका करण्यात आमच्या एएसटीच्या पथकाला यश आलेलं आहे। या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का प्रकरण असं समोर आलं होतं का? त्या स्पावर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही, परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केलं जाईल। पुष्पा स्टाईलने विदेशी मद्य महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना आता पोलिसांनी धडक कारवाई करत ठाण्यामध्ये अटक केल्याचं पाहायला मिळतंय।
पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यामधील विदेशी मद्य हे अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात या आधी देखील गोवा, दिसू, दमण यातून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई करण्यात आली होती. अनेक वेळेला महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारे महागडे मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून सर्रास विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात वाढ होती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात आता फटका बसल्याचं उघडकीस आलं. हाच शासनाचा महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचे पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर विदेशी तसेच देशी बनावटीचे मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलंय. आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे. तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची त्यांनी तपासणी केली. त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोर कप्पा बनवून त्याच्यामध्ये जवळपास 53 विविध ब्रँडच्या अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहे स्कॉचच्या. तर असा जवळपास 53 बॉक्सेसचा त्यांना मद्यसाठा आढळून आला आणि त्या टेम्पोमध्ये 2 वाहन चालकासह 2 आरोपींना त्यांनी अटक केली आहे. आणि हा मद्यसाठा नेमका कुठे जाणार होता, कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट होणार होता त्याचा तपास आमचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे करतायत. एकूण कितीचा मुद्देमाल असेल? हा अंदाज एक वाहनासकट एक 25 लाखाचा मुद्देमाल आहे. पण जे 2 आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याकडून काही माहिती मिळाली चौकशी? हो, चौकशी अंती ते निष्पन्न नेमका हा मद्यसाठा कुठे घेऊन जाणार होते आणि ते कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते ते चौकशी अंती कळणार आहे. हरियाणाची दारू आहे, ही दारू ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येते त्यावेळेस याच्या किमतीमध्ये काही फरक पडतो का किंवा ग्राहकांना देण्यासाठी? आता गेले आपण 5-6 महिन्यापासून पाहत असाल की ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावरती गोवा असेल, दीव दमण असेल, दादरा नगर हवेली, हरियाणा अशा राज्यामध्ये एक्साईज ड्युटीचा रेट कमी असल्यामुळे अशा ठिकाणी ही विदेशी मद्य स्वस्त मिळतं, ज्याची किंमत आपल्या राज्यामध्ये महाग असल्यामुळे हे जे काही असे अवैध धंदे करणारे इसम आहेत तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी असे शेजारच्या राज्यामधनं अशा आपल्या राज्यामध्ये मद्य आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात आणि त्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फायदा मिळत असतो. मागील काही महिन्यांपासून अशाच प्रकारच्या कारवाया राज्य उत्पादन शुल्काकडून होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या जे गुन्हेगार आहेत त्यांना काय इशारा नेमका राज्य उत्पादन शुल्काचा असेल? राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः सप्टेंबर महिन्यापासून जवळपास परराज्यातलं मद्य असेल किंवा बनावट मद्य असेल जवळपास 30,000 बल्क लिटर पेक्षा जास्त आम्ही विदेशी आणि देशी मद्य पकडलेला आहे. यामधून मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या महसुलाची चोरी होण्यापासून आम्हाला बचाव करता आला आणि अशाच स्वरूपाची कारवाई यापुढेही करण्यात येईल. सर्व जे काही जनता आहे त्यांना आमचं विभागाचं आव्हान हेच आहे की शासनाच्या अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडूनच त्यांनी परमिटवरती मद्य खरेदी करावी. कोणत्याही तिराईत इस्माकडनं किंवा जे ज्यांच्याकडे परवाना नाही या विभागाचा त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचं मद्य विकत घेऊ नये. सर, आपल्या भरारी पथकाने गेल्या वर्षी असेल यंदाच्या वर्षी कशावरची कामगिरी किती कारवाई करतात? हा, मी आता सांगितलं की सप्टेंबर पासून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे तर जवळपास 30,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य बनावट मद्य असं पकडलंय की जे पूर्वी तुलना केली 2023 मध्ये तर ते फक्त एक 300-500 बल्क लिटर एवढं होतं. 300 बल्क लिटरवरनं आम्ही जवळपास ह्या वर्षभरामध्ये 30,000 बल्क लिटर असं बनावट म्हणा किंवा परराज्यातलं मद्य पकडू शकलो. हे आमच्या विभागाचं यश आहे. किती लाखाची या ठिकाणी अंदाजे गेल्या वर्षभरात जवळपास 11.5 कोटीचा मुद्देमाल होता आणि एप्रिल पासून मे पर्यंत जवळपास 3 कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आहे. असं जवळपास एक 14-15 कोटीचा मुद्देमाल आम्ही एका वर्षभरामध्ये हस्तगत केला. बेकायदेशीररित्या असलेल्या इमारतींवरती सध्या डोंबिवली कल्याण ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. अशीच कारवाई आता डोंबिवलीमधील एका 8 मजली इमारतीवरती झाल्याचं आज पाहायला मिळालं.
डोंबिवली पूर्वमधील दावडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावाने असलेल्या जागेवर भूमाफियांनी 8 मजली बेकायदा इमारत उभारली होती। या बेकायदा इमारत प्रकरणी केडीएमसीकडे तक्रार प्राप्त झाली आणि आज या तक्रारीवरून सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही बेकायदा इमारत पाडण्याच्या कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। हा सर, काय कारवाई आहे? नवसागरे हे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची एक तक्रार होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची ही मिळकत आहे आणि त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। त्या तक्रारीला अनुषंगून आम्ही ही तोडकामाची कारवाई लावलेली आहे आणि आम्ही पूर्ण कारवाई करूया। मुंबईमध्ये प्रवाशांची प्रवास वाहिनी म्हणून, जीवनवाहिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ती लोकल ट्रेन। मात्र या लोकल ट्रेनमध्ये सध्या प्रमाणाच्या बाहेर गर्दी होते आणि अशातच सीट मिळवण्यासाठी अनेक वेळेला धक्काबुक्की आणि मारामारी होत असल्याच्या घटना देखील घडत असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आता अंबरनाथमधून लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेला क्षुल्लक जागेच्या वादावरून एका पुरुषाने बेदम मारहाण केल्याची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। लोकलमध्ये सीट मिळवण्यासाठी प्रवासी वाटेल ते करतात, धक्काबुक्की करून सीट मिळवण्याचं काम करत असतात। मात्र आता एका पुरुषाने महिला प्रवाशालाच बेदम मारहाण केल्यामुळे संताप सर्वत्र पसरत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। CSMT ते अंबरनाथ या लोकलमध्ये सीटवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि पुरुष प्रवाशाने महिलेला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। हा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। जर इतक्या गर्दीतही महिला सुरक्षित नसतील, लोकल ट्रेनमध्ये सुद्धा त्या प्रवास करण्यासाठी सुरक्षित नसतील, तर त्यांनी कसा प्रवास करायचा असा सवाल काहींनी उपस्थित केलाय। तर पुरुष प्रवाशावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील काही प्रवाशांकडून केली जाते। तर एक प्रवाशी महिलेला मारत असताना इतर पुरुष प्रवाशी फक्त बघ्याची भूमिका घेत होते, यावर देखील काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। क्रीडा पत्रकारितेमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। 2020 ते 2024 या कालावधीतील 5 वर्षांच्या पुरस्कारांचा वितरण सोहळा भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। कैलासवासी आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार, ज्यामध्ये 7,000 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप होतं। 2021चा हा पुरस्कार तुषार वैती, 2022चा हा पुरस्कार प्रसाद लाड, 2023चा हा पुरस्कार जयेंद्र लोंढे आणि 2024चा हा पुरस्कार रोहित नाईक यांना प्रदान करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। तसेच कैलासवासी महेश बोभाटे क्रीडा पत्रकार 2020चा पुरस्कार, या पुरस्काराचं स्वरूप होतं 10,000चा धनादेश, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह। 2020चा हा पुरस्कार कैलासवासी द्वारकानाथ संजगिरी यांना देण्यात आलाय। त्यांच्या मरणोत्तर त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव सनील यांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं। 2021चा पुरस्कार शरद कद्रेकर यांना देण्यात आला, तर 2022चा पुरस्कार संजय परब यांना प्रदान करण्यात आला। 2023च्या पुरस्काराने विजय साळवी यांना सन्मानित करण्यात आलं, तर कैलासवासी महेश बोभाटे क्रीडा पत्रकार 2024चा पुरस्कार सुभाष हरचेकर यांना देण्यात आला। यावेळेला कोविड काळापासून विविध कारणांमुळे हे पुरस्कार वितरण रखडले होते। मात्र यंदा पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे पत्रकारांची निवड करण्यात आली। राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा विश्वात पत्रकारांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी देखील व्यक्त केलं। तर मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आलेल्या क्रीडा पत्रकारांच्या पुरस्काराचे अनुकरण विविध राज्यातील संघटनांनी करावे
असे मत देखील या वितरण सोहळ्याचे कौतुक करत असताना भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी व्यक्त केलं. खूप चांगलं वाटलं आणि संदीप चव्हाणचा मी मनापासून आभार प्रकट करतो की पत्रकारांना पुरस्कार देणं हे एक एकदम महत्त्वाचं काम केलेलं आहे संदीप आणि त्यांची टीमनी आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने हे स्टार्ट केलेली आहे. मला वाटतं की देशात हर वो स्टेट में ये होना चाहिए, हर स्पोर्ट्स रिपोर्टर को अवार्ड मिलना चाहिए और अगर ये ऐसा होता है तो बहुत अच्छा काम होगा और दिल लगा के स्पोर्ट्स के लिए काम भी करेंगे और स्पोर्ट्स से बहुत कुछ सीखने को मिलता है. खेलने से ही नहीं आपको सीखने को मिलता है, आप लिखते हो तभी भी बहुत कुछ आपको है ना समझ आता है. तो आज मुझे बहुत खुशी हुई कि संदीप भाई ने और उसकी टीम ने मुझे आज बुलाया और ये बीजू सर के साथ में और जो मंच पे बैठे थे उन सभी लोगों का तहे दिल से ना मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ. थँक्यू. या बातमीसह वेळ झाले. ह्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.